टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पहिली गोष्ट, इतका वेळ 1-2-3 तास उघडला होता मी घरातील कामं वगैरेपर्यंत, म्हणून पटकन खाली आले. गाडीच्या पार्किंगलाच आली आहे. आणि कामं पण अशी होती की ती पावसात करण्यासारखी नव्हती. सो लगेचच त्याची धर 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 अशी सुरुवात झाली. आता मी जावं का नाही हा मोठा प्रश्न पडला आहे. आणि पिल्लांना मी बोललं पण मी रेनकोट घेऊन नाही गेली आहे, मी पटकन जाऊन येते. आता हा एवढा जोरात आला आहे ना की काय विचारूच नका. काय बोलू गाईज, काय बोलू. अचानकच मी एवढा वेळ थांबला होता आणि मी आता निघाली आहे. मस्त असं मंदिरात जाऊन येऊन 2-3 कामं आहेत पेंडिंग नाही माझ्या नजरेवरती की मी काय करू, जाऊ की नको जाऊ. कारण की खूप दिवसाची पेंडिंग कामं आहेत, ती करायची होती मला आणि तीच झाली नाही. आता बघू, थोडा वेळ बघते वाट थांबायची. नाहीच थांबला तर मग रेनकोट घातल्याशिवाय पर्याय नाही. काय तुझं काम रे माझ्या गाडीपाशी? होय होय, चल बाजूला, चल चल चल, तिकडे 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 शेपटी नको आलो, मला भीती वाटते तुझी. गाडीपासून बाजूला. लगेच आला इकडे बसायला. बस तू बाजूला आहे बघा, इकडे बसलेले असतात चांगले थम्मक लावून. बसायला काही नाही पण घाण करून जातात खूप. मला फायनली रेनकोट घालायलाच लावला आणि भिजवलं. पाऊस थांबला आता, पण तो रेनकोट काढला की पडतोय, त्यामुळे त्याला मी रेनकोटला घालते. पाऊस थांबला आता, निघालो की पाऊस पडतोय. जसं काय आम्ही कुठे कामाला चाललो असं रेनकोट घालून चाललोय. बावल्या वाटतोय, बावल्या. पटकन जाऊन येतो. काय हे आमचं लोणावळा, काय लोणावळा. इधर इतना ट्रॅफिक आहे, देखो देखो देखो. एवढं असं गर्दीचं आणि ट्रॅफिकचं वातावरण आहे. आणि एवढी ट्रॅफिक आहे ना एवढं लोणावळ्यामध्ये, काय विचारूच नका. करकेरा खायला लोकांनी त्या पावसात, थोडा पाऊस आणि हे ट्रॅफिक. चलो बाई, चलो आपण केले रोड कमाई. तिकडे गेलं पोलीस का मार खाणे काय. बघा गाईस, गर्दी 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 आणि ऑनली गर्दी. तर गाईस फायनली मंदिराच्या इथं आम्ही पोचलोय. ट्रॅफिकचा पार केला आहे रस्ता आणि फायनली आम्ही मंदिराच्या इथे छान असा कळस. तसं पावसाचं वातावरण अडवा. गाडीवर आली. गाईच खोटं बोलतीये. मग काय, अरे बस. छान असं दर्शन झालं गाईज आणि पाऊस उघडलाय. तर आता पाऊस उघडलाय तर लगेच पुढचा प्लॅन आम्ही केलाय. आणि पाऊस आला तरी करणार आहे. क्वचित एक दिवसच भेटतो असं बाहेर फिरायला, नाहीतर नाही भेटत. त्यामुळे लेकला जाऊ गौरी. बघा चा प्लॅन बघा, लगेच पुढचा झाला त्याच्या पुढचा पण केला मॅडमनी. डबच नाही प्लॅनला आमच्या. काय म्हटलं ग तो? कॉल काय म्हटलं आपल्याला म्हटलं का इडियट कोणाला? काय माहिती. तर काहीच पाऊस आहे त्यामुळे केस असे बांधलेत मी छान. छोकरीने मला कानात घालायला हे दिले, कापूस दिलाय. केवढी काळजी बघा माझी, केवढी काळजी. कारण कानात हवा जाते ना, आणि मग आता पाऊस पण होता ना, हवा पण गाडीवर लागते जोरात, त्यामुळं. तर आता चला पुढे आम्ही एका फ्रेंडला बोलवलं आमच्या. तिथून पुढे बघा तुम्ही. काहीच आमचा खूपचा प्लॅन आमच्यात चालला ॲडव्हान्स. पुढे बघे ड्रायव्हर आहे आमचं काम. नाही तर आमच्या दोघींना एक तर संसारिक आहेत आम्ही. तुझं काहीच नाही अजून, काय ग तशी टाकलो. तर काहीच आमचा कॉफीचा प्लॅन होता, तर आम्ही तो कॅन्सल करून आम्ही पहिला लेकवर चाललोय. त्यानंतर आम्ही इथं फक्त सभ्य मी ते बघा अशी छान रेनकोट घालून आली आहे. आणि बाकीचे लोक आहे भिजायला आलेले आहेत. मी सभ्य फिरायला आली आहे पण रेनकोट घातलाय, आणि फिरायला आली आहे भिजायला आली आहे.
सांगून चालली घरी, मी भिजूनच येणार आहे. पण पावसात तू पण या आता जोरात, मला पण बघायचं किती भिजतीये. या 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 मी आले लोणावळा लेक वरती. एकाला दिला होता आता फोटो काढायला. छान फोटो काढलेत त्याने मस्त. बघा हे बघा हे बघा तुम्ही फक्त मुंग्या लाईनीने चालल्यात असंच वाटतंय बघ ना. यामध्ये असं वाटते मुंग्याच लाईनीमध्ये चाललेले आहेत. आणि हे ते लोक आहेत म्हणजे वरती चढलेत की ज्यांना जीव खूप वरती आलाय. मग मी खालीच आहे, मला खूप जीवाचं शांत आहे. ते तर घसरत आली तर डायरेक्ट कोणी खालीच येते. एकाला मी येणं सांगितलं होतं आता फोटो काढ आमचे. कटाकट कटाकट मारत होता आणि काढले त्याने बऱ्यापैकी चांगले. आणि मी त्या पावसाला विनंती केली की हिला भिजवायचं, हिला भिजायचं. ही घरी सांगून आली की मला भिजायचं, पण तू थांबलायस आता त्यामुळे तुझ्याकडे बघते मी परत. हा बरोबर, तो गायत्रीवरती फुल फिदा आहे. आणि तिथं असा व्ह्यू आहे लेकवरती. आणि आता पाऊस थांबलेला आहे त्यामुळे अगदी छान वाटते. आणि हा सुंदर व्ह्यू बघण्यासाठी लोक इकडे येतात. आणि हा व्ह्यूच नाही तर इकडे बुशी डॅम पण येतात. बुशी डॅममध्ये पावसात भिजण्यासाठी खरं तर त्या धबधब्यावर भिजण्यासाठी येतात. आणि खूप सारा क्राऊड आणि खूप सारी गर्दी. मला माहीत नाही माझा आवाज कुठपर्यंत येईल. कधी न भेटणाऱ्या यांच्या गप्पा इकडे चालू आहेत. आणि अशा गाड्यांची भेड इकडे लॉंग टाईम. घरीच कॉफी आम्हाला बनवायला खूप वेळ लागतो. नाही झटपट बनते. आणि आम्हाला इथे खूप वेळ लागला. आता मी घेतो कॉफी गरमागरम मस्त याच्यातून आल्यानंतर. हां एक दिसत नाही का हातामध्ये इस्त्री रिपेअर करून आणली आहे. पावसात भिजली आहे. लाईट लाव एक सुद्धा बोलला खाली बघ की. का तोच बोलत होता, मी आता लावला. का रे का काळू अशाच ती कोलपी दुसऱ्यालाच फोन लावला. मी बोलले बाबा ठीक आहे. कोणाला लावलेला माहित नाही कोणाला तरी लावला होता. जेव करून कोणाला होतं तुला बोर झालतं. मम्मा नव्हती म्हणून बोर झालतं. झोपला होता ना. मग काय झालं सारखं फोन का करत होतं. काहीच घरी आले, खूप साऱ्या पावसात भिजले होते. आले पटकन झाडून वगैरे घेऊन दिवाबत्ती वगैरे केली आणि पटकन अशी स्वयंपाकाला लागले. एकीकडे डाळ भाताचं कुकर लावलं, एकीकडे भाजीचं कुकर लावून दिलाय. आणि लगेचच आता उद्या मंडे, तर आम्हाला सॅटर्डे संडे काहीच अभ्यास आठवत नसतो. तर आम्हाला मंडेच्या दुसऱ्या दिवशी स्कूल असेल तर आदल्या दिवशी आम्हाला आठवतं रात्रीचा. टेन्शन येतं लगेच की काय अभ्यास करायचा मम्मा. म्हणून लगेच आम्ही अभ्यासाला बसलोय. हे बघा इकडे बघा काय करतोय. स्पेलिंग 1 2 3 4 आणि 5. सांग बरं 1ची स्पेलिंग. 1ची स्पेलिंग सांग. थांब ना दक्ष. O O S O N. थांब ना दक्ष. O S S आणि E. कशाची स्पेलिंग आहे O S E? 1. हे काय आहे? S आहे का N आहे? S N O N E 1. O N E 1. Sit properly first. 2ची सांग काय आहे? 2ची Yes. टी पुढे दक्ष थांब ना, तो सांगतो त्याची टेस्ट उद्या. सांग टी डब्ल्यू ओ 2 1ची सांग आता. इथं बघून सांग, माझ्याकडे बघून सांग. 1ची O N E 1. 2ची सांग. 2ची हा सांग. T W you do your work only. T W 2. 3ची सांग. 5. T H E E double E 3. 4ची 4. 5 local I V E 5. लर्न कर 1 to 5. लिहिता लर्न कर, म्हणजे मी तुला विचारणार आहे आणि मी टेस्ट पण घेणार आहे. तर एकीकडे स्वयंपाक चालू आहे माझा, एकीकडे होमवर्क चालू आहे आणि एक रीडिंग चालू आहे. एकीकडे रीडिंग चालू आहे. रायटिंग काय नाही ना तुला? स्टडी चालू आहे कारण की उद्या मंडे. सो आम्हाला राहिलेला सॅटर्डे संडे टीव्ही बघण्यात गेला, मोबाईल बघण्यात गेला. तर आता उद्या आणि उद्या
स्कूल आहे तर आता त्यांची गडबड, माझी स्वयंपाकाची गडबड, माझ्या चतुर्थी दिवसभरात उपवास आहे आणि मी स्वयंपाक करते. तर ह्यांचा आमच्या शेजारी बसून स्टडी केली. तर आता दोन्हीकडे दोन कुकर चाललेत म्हणून बसले. अजून मला चपाती बनवायची आहे, डाळ फोडणीला टाकायची आहे, बरेच काम आहे. तरी पण त्यांचं चाललंय. तरी पण मम्मा ब्लॉग बनवतीये बघा. म्हणजे मम्माची कॅपॅसिटी किती आहे मम्माची कॅपॅसिटी? सांग मम्मा काय काय करते. हा भावांचा फोन आलाय. तर मम्मात किती कॅपॅसिटी हा आपला टॉपिक चालला होता. त्याच्यावर आमच्या डॅडांचा आता कॉल आला होता. हा आता हा दक्ष होता. सांगा ना आमच्याची मम्मा काय काय करते आणि कसं हँडल करते. मम्मात किती कॅपॅसिटी आहे? 100. नीट सांग, जे आहे ते क्लिअर सांग ना. ट्रू फॅक्ट सांग, आपल्या फॅमिलीला कळू दे मम्मा मध्ये तुझ्या किती कॅपॅसिटी. त्याचा अर्थ तू खोटं बोलतोय की मम्मा तुझी काहीच करत नाही. हा मग सांग पटकन. हर्षू तरी पटपट बोले. म्हणजे मम्मा किती कॅपॅसिटी? किती? 40. ओनली 40. 100 आउट ऑफ किती कॅपॅसिटी? 200. ओह माय गॉड, 200 नाही. म्हणजे मम्मा काय काय करते, कसं करते? 100 आउट ऑफ ऐक ना, 100 आउट ऑफ 80 आउट ऑफ नको सांगू. तू असं सांग की मम्मा काय करते घरी. हा मम्मा कसं करते तुझं ऑब्झर्वेशन सांग. ऑब्झर्वेशन सांग. म्हणजे तू काय करतो मम्माला कसं ऑब्झर्व करतो की मम्मा खरंच काय काय करते. तुला जे तुझ्या डोळ्यांनी दिसतंय ना की ते सांग, जे आहे ते खरं सांग. आठवावं लागतंय तुला मम्मा काय करते ते? बापरे. हा सांग. मम्मा सकाळी उठून टिफिन बनवते, अजून स्कूलला पाठवते. मग त्याच्यानंतर मम्मा कामावरती. मग त्याच्यानंतर मग दादा जातात. मग त्याच्यानंतर मम्मा काय करते तुला माहिती. आणि मी स्कूल तुझं ऑब्झर्वेशन सांग मला. मी काय आणि मम्मा कपडे धुते, स्टँडवर लावते अजून, आणि स्वयंपाक बनवते, ब्लॉगिंग काढते अजून काय बोलते पाय पुसणी हे करते. काय बोलते? फरशी पुसते आणि ते काय किचनचं सगळं आवडते. हे तुझं ऑब्झर्वेशन. आणि क्लीन ठेवते. घर क्लीन ठेवते. मस्त आहे कारण की मी तुम्हाला नेहमी सांगते आणि मला क्लीनच आवडते. आणि मी घर क्लीन नसेल तर तुम्हाला किती ओरडते. हा किती ओरडते? काय म्हणते? नाही घर क्लीन नसेल, तुम्ही पसारा केला असेल तर मी काय म्हणते? घर क्लीन नसेल आणि खूप पसारा असेल तर मी काय म्हणते तुम्हाला? तुम्ही पसारा केला असेल तर मी काय बोलते? मारते का मी? ओरडते ना. आणि पुढे मी हे पण बोलत असते पण किती खूप नाही तर खूप पसरा असतो. असं नुसती बोलत नाही तर त्यांचा पसरा पण तेवढाच असतो. मला तो खरं आवरून दंबायला होतं. बाकी घरातलं काम काहीच नाही. आणि दक्ष ऑब्झर्वेशन दक्षने सांगितलं. ऍक्च्युली दक्ष काय करतो? दक्ष ऑब्झर्वेशन दक्षने सांगितलं की मम्मा काय काय करते. आता त्याचं ऐकलं. आता हर्षूनी काय ऑब्झर्वेशन केले ना, म्हणजे हर्षू मला काय ऑब्झर्व करतो ना ते ऐकत. हर्षीकडे 2 मिनिटं स्टडी ठेव फक्त 2 मिनिटं. आता तू मम्माला काय ऑब्झर्व करतो? म्हणजे मम्मा काय करताना तुला दिसते? जे आहे ते सांग. स्वयंपाक आणि फरशी बेड साफ करते, पसारा साफ करते, अभ्यास घेते आणि टिफिन बनवते आणि स्कूलला बाहेर नेते. अजून शटली घेते, अजून दादांना बोलते आणि मारते आणि कोणत्या दोघांची डब्ल्यू दादा आणि का डब्ल्यू करतो आम्ही? कारण की ना ते ना दादा मम्मा ओरडतात आणि मम्मा ते तांदूळ ओरडते, मग डब्ल्यू होती पण लगेच. का होती आमची डब्ल्यू? कारण की सांगितलं की ओरडतात म्हणून का? अच्छा, आमचे डब्ल्यू पण सांगून टाकले. तर मला हे सांग. आणि आमची पण दक्ष आणि हर्ष पण होती. पण मला हे सांग की मम्मा लाईक आता तू सगळं सांगितलं किचन करते हे सगळं करते, मम्मा हे पण करते ना, ब्लॉग शूट करते, ते नाही सांगितलं तू. पण ते टाकून पण बस नसला ना ही ना थांब ना बोलू दे त्याला. दादांच्या मध्ये देतो ना आणि ना तेव्हा पास जातो ना तेव्हा ना काय करते सांगू का? ही पोरगी डायरेक्ट शाळेत जात खाली वॉकिंग करायला जाते. आता ते उन्हाळ्यात आम्ही वॉकिंग करायचं ते सांगतोय ते. तू कुठली गोष्ट कुठं नको नेऊ. मी तुला काय विचारते की हे सगळं सोडून मम्मा अजून काय करते? घरातलं तर काम करावंच लागणार आहे तिला, बरोबर? तुमचं घर साफ तिथं बाहेर पाणी घालते आणि म्हणून तिथं पुसते अजून आणि बादली लावली इथं आणि इथं काहीच तुम्हाला खरं सांगू का? माझ्या घरातलं ना खरं सत्य ना, खरं सत्य इकडं बाहेर पडतं. आणि कोणी सांगू ह्याच्यामधलं पसायला कोण करतं? ह्याच्यामधलं आहे हीच पसायला करते कारण की तिने इस्त्री आणली होती आता पसायला केलं. आता इस्त्री आणल्यानंतर मग मी तिथे चेकिंगला ठेवली, मग तो थोडासा पसारा होणारच ना. मी पसारा करते पण माझा मी उचलते ना. तुम्ही करता तो कोण उचलतं? मी आणि हो तुम्ही. बघा इतकं पण खरं नाही का समजू यायला? कोण करतो कमी पसारा का? हर्षू करतो पण क्लीन पण करतो, पण एवढं पण त्याला खरं समजू नका बरं का. नाही करत. मूड नसेल तर नाही करत. मूडवर डिपेंड आहे त्याचं सगळं. अजून
अजून अभ्यास घेते. तर मम्मा या सगळ्या व्यतिरिक्त ब्लॉग शूट करते, रील काढते, स्वतःच्यासाठी चांगलं स्वतःला हे करते. ते पण तू ऑब्झर्व नाही केलं का मम्मा स्वतः कशी राहते ते? आणि आम्हाला गाडी घेतात आणि ना आणि फुल घेते सबस्क्राईब आणि डायमंड प्ले मध्ये घ्यायचंय, गोल्डन प्ले मध्ये घ्यायचंय आणि सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि ना मम्मा ना आम्हाला बॉटल भरून देते, पाणी देते, मॅगी देते, नूडल्स देते, पास्ता देते, सगळं देते. पण ना तिच्या मुलं असतं तर आमचं नाही देत. तिच्यामुळं काय नाही आम्ही त्रास नाही देत. त्रास देतात त्रास थोडा देतात गाईज. आणि हे पण मला बोलून दाखवतात की आज मी तुला त्रास दिलाय का? नाही ना. म्हणतो की नाही? मग म्हणतो मी काय तुला रोज रोज त्रास देतो का? कधीतरीच देतो असं पण म्हणतो ना. असे त्याचे शब्द आहेत. तुम्ही ऐकलं तर शॉक व्हाल, इतका बोलतो तो. आणि इतके असे शब्द असतात ना की ते मी पण बघून हसत असते. आता काय झालं, मी किचनमध्ये पटपट क्लीन स्वयंपाक करत होते आणि हे दोघं भांडणं करत होते आतमध्ये. मग मी म्हटलं यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ह्यांच्या भांडणाकडे. तर ते काय झालं, मी लक्ष नाही द्यायचं. पण ते दोघांचं काय चाललं होतं, मम्मा हा मला ढकलतोय, हा मम्मा हा मला मारतोय, मम्मा हा मला म्हणजे दोघं 5-5 मिनिटांनी येऊन सांगायचे. मी इग्नोर केलं. पण मला ते ऐकून मला स्वतःला हसायला आलं. कारण की मी जेव्हा लहान होते तेव्हा मला आठवलं की मी माझ्या मम्मीला किती त्रास देत होते आणि माझी मम्मी पण किती माझ्यासारखीच अशी इरिटेट होत असेल. त्याचे ते दोघं मला इतक्या आता छळतात म्हणजे कंटिन्यू भांडणं. आणि मग म्हणणार मम्मा हा मला असं म्हटला, तो लगेच म्हणणार नाही तो मला असं म्हटला. असं त्यांच्या दोघांचं चाललं. तर मी एकटीच हसत होते आणि मला असं वाटलं की ते तुमच्यासोबत पण शेअर करावं. आता हर्षूने त्याचा निबंध सगळा लिहिलेला आहे. त्या निबंधाचा एंड मी करते, नाही तर त्याचा निबंध संपणारच नाही, इतकं बोलतो तो. त्याला बोलायला दिलं की फार कमी. हो ना काय रे? आज मूड नाही गाईज, मूड नाही संपला. मूड संपला. कसा होता मूड तुझा? कधी येतो मूड? कारण डॅडी आता पाऊस होतो. बघा त्याची डॅड येतील तेव्हा त्याचा मूड फार होतो. अजून काय असतं रे? अजून कोण नाही येत तेव्हा माझा मूड लय घाण असतो. बघा गाईज, आम्ही मूडच्या स्विंगवरती पण झोपतो. म्हणजे जसा हर्षचा मूड असेल ना तसं आम्हाला राहावं लागतं. पण आमच्या इकडे मूड अभ्यासाचा आहे सध्या आणि मी बोलते म्हणून आम्हाला राग येते. टीप पडला की काय तुझा? बघू दे. नाही ससेसारखे टीप आलेत. टीप पडून चला ब्लॉग कंटिन्यू करा. आज आम्ही ऑर्डर केले मोदक. मला खूप दिवसापासून खायची इच्छा होती. आज केले, बघत आले तर खरे म्हणायचे आले, नाही तर अदरवाईज काय माहिती येतात की नाही. कंटिन्यू करा. आता मी जरा वरण फोडणीला टाकून चपात्या करून घेते. त्यानंतर आपण पुन्हा भेटू. तर मोदक आले की मी तुम्हाला दाखवते. मला खूप खायची इच्छा झाली आहे आणि ते मला तुमच्यासोबत पण शेअर करायचे. चला कंटिन्यू करा. तर गाईज आज आहे फ्रेंडशिप डे आणि फ्रेंडशिप डेचं तुम्हाला खरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते मी तुम्हाला आत्ता प्रत्यक्षात दाखवते. एक 5 मिनटं थांबा, ती येईलच. आणि काय उदाहरण आहे ते तुम्हाला प्रत्यक्षातच दिसेल. आणि अशी फ्रेंडशिप असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच फ्रेंडशिपला खरं म्हटलं तर अर्थ आहे. आणि हीच फ्रेंडशिप खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला दाखवते मी. इतका सारा बाहेर पाऊस पडतोय बघू शकता तुम्ही. आणि खूप सारा वारा पाऊस सगळं आहे बघू शकता. इतका पाऊस पडतोय तुम्ही बाहेर. आणि मी स्वयंपाक करत होते, मला यायला उशीर झाला. सो मी वेटिंगला आहे. तुम्हाला दाखवते मी खरी फ्रेंडशिप. 5 मिनटं फक्त. नावापुरतं असलेली नाती, नावापुरतं असलेली फ्रेंडशिपचा काहीच यूज नाही किंवा त्या गोष्टीचा काहीच अर्थ नाही आहे. फक्त नावाला असणारे लोक ते फक्त वरून मी तुझीच आहे, मी तुझ्यासोबतच आहे असण्यापेक्षा की खरंच ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला खरंच महत्त्वाची साथ असते ना, त्याच गोष्टीला खरं तर म्हटलं आपण म्हणू शकतो की ट्रू फ्रेंडशिप किंवा ट्रू म्हणजे खरं नातं हे जेव्हा खरंच गरज असते ना तेव्हा महत्त्वाचं असतं. तर आज मला त्या गोष्टीचं खरं आज फ्रेंडशिप डे आणि हे दुपारनंतर क्लिक झालं. आणि त्या फ्रेंडशिप डेचं खरं महत्त्व मी आज तुम्हाला देते, प्रत्यक्षात उदाहरण देते. 1 मिनटं थांबा फक्त बाहेर किती पाऊस आहे. आता लाईटच्या फोकसवर तुम्हाला दिसत असेल नसेल मला माहीत नाही. बघा गाईज, तुम्हाला खरं म्हटलं ना मी ट्रू फ्रेंडशिप गाईज, ट्रू फ्रेंडशिप. थँक्यू सो मच. बाय. चल तुझ्यासाठी थोडी भिजते मी. बाय. त्याला बोलतात तो फ्रेंडशिप म्हणजे खरं प्रत्यक्षात उदाहरण तुम्हाला भेटलं आणि मलाही भेटलाच. अशी खरी सपोर्टिंग आणि असं असावं. आणि लाईफमध्ये कोणालाही कधी गरज लागली ना खरंच. आणि मला गरज म्हणजे पाऊस पडत होता. ऑलरेडी आम्ही बाहेर जाऊन लेट आलो आणि त्यानंतर मी तिला बोललं होतं की मोदक मला तूच आणून देशील आता घरी. आणि तिने तसं केलं. इतका पाऊस पडतोय आणि मग तिला भिजायचं होतं तर तिला आत्ता भिजवलं पावसाने. आणि तिने मला छान असे गरमागरम मोदक बाजारातून आणून दिले. थँक्यू गायत्री सो मच. थँक्यू सो मच. ओपन करून बघूयात तर कसा मोदक आहेत काय आहेत ते. मी फर्स्ट टाईम मागवलेत ऑनलाईन नाही सॉरी, गायत्रीने दिले. तर आपण चेक करूयात. वेट. भिजले थोडी तर गायत्री किती भिजली असेल. गायत्री खरंच मनापासून थँक्यू. आणि पहिली गोष्ट त्यांची पॅकिंग बघा, अशी छान पॅकिंग आहे. आणि मी 7 मोदक ऑर्डर केले तर त्यांनी इथे 7 आकडा दिला आहे.
सो थँक्यू सो मच परत एकदा. ओपन करते कसे आहेत, मला पाहिजे तसे आहेत का. वाव 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 असे दिसतात तर आहेत. दॅट्स लो. वाव वास तर खूप सुंदर सुटला आहे. आता पहिलं देवाला नैवेद्य दाखवते आज चतुर्थी असल्यामुळे आणि मग आम्ही जेवायला घेतो. तर चला इथेच ब्लॉग मस्त एंड करूयात. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच सांगा कमेंट करून की प्रत्यक्षात असलेलं हे उदाहरण तुम्हाला कसं वाटलं. खरी फ्रेंडशिप, खरी ट्रू फ्रेंडशिप आणि हे सत्यात प्रत्यक्षात तुम्हाला बघायला भेटलेलं उदाहरण. आणि चला तर मग आणि आजचा दिवस थोडासा एन्जॉय होईल फ्रेंडशिप डे. आणि तुम्हा सगळ्यांना पण हॅपी फ्रेंडशिप डे. जरी आपण लांब असलो तरी आपली फ्रेंडशिप ही अशीच असणार आहे आणि अशीच ठेवायची. आणि जरी आपलं फॅमिलीचं नातं असलं तरी आपली फॅमिलीचं नातं पण असंच ठेवायचं. चला तर मग भेटूयात आपण नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.